माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि बघू शकता तुम्ही आता 5 वाजलेले आहे आणि आमच्या इकडं भरपूर सारं ऊन आहे। बघू शकता तुम्ही असं ऊन पडलेलं आहे। आमचं तिकडे वावर नांगरलेलं आहे बघू शकता तुम्ही। आणि आमच्या आंब्याला भरपूर अशा मोठमोठ्या कैऱ्या होत्या तर आम्ही ऊन घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही। आणि आमचं पपईचं झाड आहे बघू शकता तुम्ही। तर त्याला छोट्या पया आलेल्या आहे बघू शकता। आणि इकडं वरती असे आंबे दिसतात का तुम्हाला बघू शकता तुम्ही वरती आंबे। तर ते आम्ही करून घेतलेले आहे बरं का। आणि आज एका बनवणार आहे खुसखुशीत अशा शंकरपाळ्या। आता रेसिपी शेअर करणार आहे बघूया तुम्ही। बघू शकता तुम्ही मी रेसिपी शेअर करणे। चला तर बनवूया आज आपण खुसखुशीत अशा शंकरपाळ्या बनवूया। तर मी इथं ना सर्वात प्रथम 1 वाटी मैदा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही। मैदा घेतलेला आहे। मैद्यामध्ये 1 वाटी म्हणजे अर्धी वाटी आपला रवा घालायचा आहे, अर्धी वाटी तीळ टाकायचे, त्यानंतर इलायची पूड घालायची आहे पावडर। आणि 1 वाटी म्हणजे 1 वाटी खोबरं टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी ना आपलं तूप टाकायचं आहे। तूप टाकलं का असं त्याचा एकजीव करून घ्यायचा आहे। 1 वाटी साखर घ्यायची, 1 वाटी साखर घेऊन मिक्सरमधून काढून घ्यायची बरं का। मिक्सरमधून काढून घेतली का त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि ते मस्त असं घट्ट असं पीठसर मळून घ्यायचं बरं का। बघू शकता तुम्ही मी इथं किती मस्त मळून ठेवलेलं आहे पीठ। आणि थोडंसं ना आपण त्याला रेस्ट करायला पण ठेवतात बरं का। नंतरून त्याला असे काप करून घ्यायचे बघू शकता तुम्ही। अशी पोळीसारखं करायचं आणि नंतरून त्याला ना असे काप करून घ्यायचं। मस्त असे आपले शंकरपाळ्या इथं तयार होतात बरं का बघू शकता तुम्ही। आणि स्लो गॅस मंद आचेवरती तेलामध्ये आपण एका शंकरपाळ्या तळून घ्यायच्या बघू शकता तुम्ही। कशा शंकरपाळ्या मी इथं तळून घेतलेल्या आहे एकदम खुसखुशीत। आणि शंकरपाळी अशी हाताने तुटती बरं का बघू शकता तुम्ही कशी हाताने तुटती। तर बघू कसे आले